नमस्कार, जय शिवराय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. हे बघा, आज आमच्या मॅडम आले घरी. बघा ना, सगळं एन्जॉय करून आल्या ना. आता पा तोडपागच झालं. जीव दमला आज आणि हे म्हणते काय झालं तुला तिथं गंज एन्जॉय केला तिथं कसे नाचत तू होता. आज तिथं पाहिलं ना तुम्ही ट्रिप मध्ये कसे नाचत कसे एन्जॉय करत होते. आता पाकच झाले. थकून गेले ना मी, थकले मी तिथून बस पण मग मध्ये प्रवास. तुम्ही खाऊन पिऊन आले. आता आम्हाला काही स्वयंपाक वगैरे नाही तर सुट्टी आज स्वयंपाकाला मी काही करणार नाही आज. असं कसं काही नाही करणार. हा पोळे बरं, पडेले 4 पोळे मेथीची भाजी खाऊन घे, दुसरं काही करीत नाही मी आज. म्हणजे तुम्ही चांगलं खाऊन आले ना. आता आम्हाला म्हणते का जुन्या म्हणजे शिळ्या पोळ्या पडेले. बघा वा रे वा. तुम्ही 31 ला जाशाल मित्रासोबत तर मी असंच म्हणन का? कोण म्हणणार गेलो का मी. जाणारच आहे ना. आहे का परत तसंच जाणार. ती गोष्ट वेगळी राहिली, पण तुम्ही जाऊन आले ना. हा? थकले खरंच आज. तुम्हाला डोकं लावून फायदा नाही. दादांनो कशी राहिली आमची ट्रिप तुम्ही बघितली ना. कसं होतं तिथलं लोकेशन तुम्हाला दाखवलं मी. पूर्ण कमेंट मध्ये सांगा. खूप छान आहे. 1.5-2 एकरामध्ये तेवढा प्रकल्प उभा केलाय त्यांनी. खूप छान आहे तिथं. असं फ्लावर्स प्लांट आहे. म्हणजे आपलं पहिले पारंपरिक सगळं आहे. बांबूचे ते याचे झोपड्या वगैरे, घर, वरवंटा, पाटा, चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी, अजून काय म्हणतात त्याला, हुरडा पार्टी सुद्धा करू शकतो. स्विमिंग पूल आहे त्यामध्ये. खूप छान छान आहे. हो, मग तुम्ही आले एन्जॉय करून सगळी. रेन डान्स आहे तिथे. खूप एन्जॉय होतं करायला. हो का. वेगवेगळे प्रकारचे झाडं झुडपं होते. गाईड करायला पण होतात तिथं. सांगत होते गाईड वाले असं आहे तसं आहे. भरपूर माहिती आम्हाला त्यांनी सांगितली. या झाडापासून हे फायदे, त्या झाडापासून ते फायदे. वनस्पती पण भरपूर सांगितली औषधाला. खरंच छान वाटलं. खूप एन्जॉय केला. पण मी आज थकले. हो, आणि आम्हाला मारा आता उपाशी. असं कुठं राहत असतं का. उपाशी नाही राहते तुम्ही. 4 पोळ्या पडेले, मेथीची भाजी आणि 2 जणच आहे तुम्ही खायला. माझी शिवानी झोपली आणि मला पण काहीच भूक नाहीये राजी. हा, आले ना पोट भरून सनी. काय काय खाल्लं तू. काही लक्षात नाही राहिलं. सकाळी नाश्त्याला होतं. 3 वडापाव होते, उपमा होते, पोहे होते, कांदा, लिंबू आणि मिरच्या होत्या. तेवढं झाल्याच्या नंतर थोडीशी दुपारी जेवणाला. नाही, दुपार जेवणाला जेवण झाल्याच्या नंतर मग थोडं आम्ही बघितलं आजूबाजूचा परिसर. पोरांनी घसरगुंड्या, स्लाईड काय होतं ते खेळले. मग दमलो खमलो. मग त्याच्यानंतर छोले भटोऱ्याची भाजी, पोळी, नाही पोळी घ्यायची असली पोळी, पुरी घ्यायची असली पुरी, असं होतं. पण आम्ही पोळी ठेवली होती. राईस होता, अजून लोणचं होतं, जिलेबी होती, कांदा होता, पापड होतं. एवढं सगळं होतं आणि खूप छान जेवण होतं. असं पोट भरून खाल्लं आम्ही. आम्हाला नाही आणलं सोबत. हा, जाऊ ना, मी समजतं रा. तुम्हाला तिथंच नेणार आहे. आपण जाऊ पुढच्या रविवारी. खूप छान आहे तिथं. लय लांब नाही येते खरंच. आता पुढचा रविवार कधी येतो काय येतो अवघड बाबा. येईल ना. पण उद्या मला अपेक्षाच नाही कुठे जायची. मी लय थकलेले. लगेच जायचं म्हणलं का लय होईल. मग नंतर जाऊ नाताळाच्या सुट्ट्यामध्ये. मी कधी म्हणलं तुला आणि उद्या परत जायचं आमची म्हणून. एक ट्रिप जाणार आहे. छोटे मुलं नेले नाही आम्ही त्यांना. वैष्णोदेवी गार्डन म्हणा, सिद्धार्थ गार्डन, असं कुठेतरी नेणे त्यांना. ते छोटी नर्सरीवाले राहिले. बर बर. मग आमचं काय आता जेवणाचं. जेवणाचा बेत आहे ना, तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्हाला काहीतरी चटपट खाणं असं तुम्ही करू शकता. गॅस तिथेच आहे, सगळ्या गोष्टी तिथेच पण आहे. आम्हाला येत नाही ना त्याचं काय मग. पण माझा जीवात जीव जाणून घ्यायचा कधीतरी शिकात जा. या अवघडच हो. धमकी अवघड? डायरेक्ट. धमकी डायरेक्ट. काय धमकी. समजून घ्यायचं कधी पण असंच आहे अहो, तुमचं. काय काय समजू. एन्जॉय करून आले ते ना. आम्हाला म्हणते समजून घ्या. अरे वा अरे वा. तुम्हाला सण होत नाही का मी एन्जॉय करून मी रडन बर का. नका रडू. मी रडन. रडा. मग मी रडल्यावर परत मग थांबणार नाही मी. मला तुम्हाला सांग का, रडणं बी ऐकून नाही वाटू राहिलं. मी लय गणगण होती आज लेच. आता आहे ना काय सांगू तुम्हाला. काही नको सांगू आम्हाला. माझे डोळे ते बघा, ते बघा, हो. ते बघा, डोळे बघ, डोळे बघ. हो. काय डोळे बघून बघूनच फसलोय मी. आता नको डोळे बघायला. डोळे बघा, डोळे बघा, डोळे बघा, डोळे बघा. चला बाय. खरंच मी खूप दमले दादांनो. आणि तुमचे दाजी काही उपाशी राहणार नाही बरं का. त्यांना 4 पोळ्या, मेथीची भाजी आणि थोडी खिचडी.
वाटलंच पापड गिपड तळून देते, खा गुपचूप. आणि आमचं काय नको बाई, आमचं एवढं उपकार नको रे आमचं. मग? झोप. मी झोपून झोपणारच आहे. कपड्याचे घड्या मारले दादा. सकाळचे कपडे दोरीवर होते, आता आणले घड्या मारल्या, ठेवून देते. आणि उद्या मस्त झोपून राहते. 8-9 वाजेला उद्या सुट्टी आहे. हा झोपा झोपा. मस्त झोपून राहीन मी आता. चला बाय. कशी वाटली आमची ट्रिप कमेंट मध्ये सांगा. आणि आम्ही गाणे वगैरे केलेले ते कसे वाटले, बसमधले गाणे बघा. आणि असाच सपोर्ट करत राहा आम्हाला. आणि फॉलोवर्स वाढवा. इतके 4-4, 5-5 लाख व्ह्यूज येते आमच्या व्हिडिओला. सगळेजण फॉलो का करत नाही बरं? इतके साधारण लोक आहे आम्ही. मराठी आहे, तुम्ही मराठी आहे. काय म्हणते, आपण सगळे एकच आहे, तरी पण का बरं फॉलो करत नाही? आमचं कुठं चुकतंय सांगा बरं. त्याला वाटतं परत आम्हाला विसरले तर मग. विसरत नाही हो. आम्हाला कुठेतरी सपोर्ट करा. आम्हाला थोडासा धक्का द्या ना, मग आम्ही बरोबर उसळी घेतो ना. तुमचे उपकार विसरणार नाही आम्ही. पण फॉलो करत चला आमचे व्हिडिओ, जास्तीत जास्त शेअर करत चला. आपल्या अशा आलतू फालतू व्हिडिओ असतात का, एक मनोरंजन म्हणून. आता आपण एक कामात काम करतो, असा ताण असतो आपल्या डोक्यामध्ये, कुठेतरी आम्ही मनोरंजन करतो. या कॅमेरा समोर उभं राहणं काही एवढं सोपं नाहीये बरं का. वाटतं तितकं सोपं नसतं. हे व्हिडिओ काढता येईल काय, काम आहे, असं आहे तसं आहे. खूप करावं लागतं मेहनत, त्याला खूप सोपी मेहनत नाही. असते दादा. तर तुम्हाला सांगते, तुम्ही 4-5 लाख व्ह्यूज येतो आमच्या व्हिडिओला. त्याच्यातले 4नेच लोकांनी आम्हाला फॉलो केलेले. सर्वांनी मी विनंती करते, आम्हाला जरूर फॉलो करा. जर कुठे चुकत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगत जा दादांनो. तेच माझं म्हणणं आहे, सगळ्यांनी फॉलो करा. आणि जास्तीत जास्त आयडी दादांनो, बहिणींनो, जास्तीत जास्त आयडी आपली शेअर करत चला. आणि फॉलोवर्स आपले वाढवा, हेच आमचं म्हणणं आहे. बाकी काही. चला, जय शिवराय चला, सर्वांना. रामकृष्ण बाय. हरी. आणि तुम्हाला कोणत्या याचे व्हिडिओ आवडतात, कॉमेडी आवडतात का गाणे आवडतात, ते सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला. तुमच्याकडूनच आम्हाला शिकायला भेटतं. काय म्हणते, विद्यार्थ्यांनीच गुरुला विचारलं नाही तर कसं होणार आहे, सोल्युशन निघणार आहे, मार्गदर्शन होणार आहे, नाही का. चला चला बाय. बाय. शुभरात्री. रामकृष्ण हरी. गुड जय नाईट. शिवराय. गुड नाईट. झोपा.